नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी महायुतीचे घटक पक्ष आपल्या बाजूने वळवण्यासाठी डाव टाकला होता। मात्र हाच डाव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवला असल्याची चर्चा सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून शरद पवारांशी भेटीगाठी करणारे जानकर आता महायुतीतच असल्याचे रविवारी वृत्त प्रसार माध्यमांवर आपण पाहिलेलेच असेल। पण शरद पवार यांचा काय नेमका डाव होता जो वेळीच फडणवीसांनी उलटला? पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये। माढा लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी द्यावी अशी चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजे राशपमध्ये रंगू लागली होती। महादेव जानकर यांना ही जागा दिली तर बारामती आणि माढा या दोन्ही मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा पाठिंबा मिळेल असा विचार शरद पवार गटाने सुरू केलेला होता। मात्र महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीत पोहोचले। महायुतीने त्यांना लोकसभेची एक जागा जाहीर केली। शिवाय जानकर यांनीही महायुतीमध्येच राहणार असे स्पष्ट केले। त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटवण्यात आला। गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महायुतीतच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला असून महायुतीने रासपला एक लोकसभेची जागा देण्याचं देखील ठरवलेलं आहे। धनगर समाज विरोधामध्ये जाऊ नये यासाठी महायुतीने जानकरांना आपल्याकडेच ठेवून महाविकास आघाडीला मोठा शह दिलेला आहे। महादेव जानकर परभणी लोकसभेतून लढतील अशी दाट शक्यता आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली। महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते। जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचा स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे, कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। दादा आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय प्रसादजी लाड यांच्याबरोबर मिटिंग झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यांनी एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायची कबूल केलेली आहे। आता त्या जागेबद्दल बिलकुल नाही दबाव। मी पहिला महायुतीतच होतो, महायुतीचा उलट पवार साहेबांचे मी आभार मानेन, अभिनंदन करेन त्यांचं देखील। परंतु आज अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी व्यवस्थित केलं रासपाला भागीदारी दिली। दरम्यान जानकर यांच्या महायुतीमध्ये परत येण्यासंदर्भात आणि ते महायुतीत असण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना महायुतीतून एक जागा दिली जाणार अशी माहिती दिली। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात। जानकर साहेब आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत, ते होतेच, पण काही काळ थोडामध्ये त्यांची देखील काही नाराजी होती। त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा महायुतीमध्ये आले आहेत। एक जागा त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। लवकर चर्चा करून त्याबद्दल निर्णय बाकीचा करू। महादेव जानकर मागील बऱ्याच महिन्यांपासून माढा आणि परभणी या 2 लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत होते। त्यांनी परभणीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली होती। मागील काही दिवसांपासून त्यांनी परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण परभणीमधून लोकसभा निवडणूक लढणार असं त्यांनी जाहीर सुद्धा केलं होतं। तयारी आहे राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांचं सपोर्ट बनवतो। माड्यातने तयार चालली आणि माझी परभणीतून तयार झाली। परभणी बी माझी
2000 मुलांची टीम फिरते ऑलरेडी 4 महिने झाले. परभणी आणि माढा आम्ही पोलिंग बूथ वगैरे सर्व तयार केलेलं आहे. दरम्यान महादेव जानकर यांनी जो शरद पवार यांचा डाव उलटलेला आहे, बारामतीमध्ये महादेव जानकर हे महत्त्वपूर्ण असल्याचं बोललं जात आहे. नेमके महादेव जानकर आहेत तरी कोण, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. गावोगावी जनसंपर्क त्यांनी वाढवला आणि 2003 साली रासप म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हा रासपचा प्रमुख मतदार आहे. 2004च्या विधानसभा निवडणुकीत रासपाचे 38 उमेदवार रिंगणात होते. 2009ला पक्षाचे महाराष्ट्रात 29 उमेदवार दिले. त्यांना महाराष्ट्रात एकूण 1,90,743 मते मिळाली. 2014ला जानकर बारामतीत सुप्रिया यांच्या विरोधात लढले. सुळे यांना 48.88% मते तर जानकर यांना 42.35% मते मिळाली. जानकर यांची ताकद मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे. जानकर 1998 मध्ये नांदेड इथे लढले, 2006ला सांगली इथं, 2009ला माढा आणि 2014 मध्ये बारामतीत लढले. चारही निवडणुकीत जानकर यांचा पराभव झाला. 2014ला विधान परिषद आमदार झाले आणि 2016ला दुग्धविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. चार दिवसांपूर्वी जानकर शरद पवारांच्या भेटीगाठी घेत होते आणि शरद पवार आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे जानकर उघडपणे माध्यमांमध्ये बोलत होते. 4 दिवसांपूर्वी पवारांविषयी काय गोडवे जानकर यांनी गायलेत, पाहूयात. अजून ते याबद्दल म्हणता येईल, अजून चर्चा चालूच आहे ना. अजून चर्चाचं एक वळ चालणार 1.5 महिना चर्चेचं. पवार साहेबांनी फक्त एक दिलंय, परंतु काँग्रेस आणि उद्धव साहेब ठाकरेंचं काहीच नाही ना आम्हाला. त्यांचं बी काय, त्यांच्याकडून बी काहीतरी मिळालं पाहिजे. पवार साहेबांचा आभार आहे, राष्ट्रवादीच्या कोट्यातली आम्हाला जागा दिली. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कोट्यातून काय. पवार साहेबांना जसा माझा सुप्रियाताईला माझा फायदा होईल तसा त्यांचाही फायदा मला माड्यात होणार आहे. म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. माझा जसा फायदा होईल तसा त्यांचाही मला चांगल्या प्रकारे फायदा होईल. पवार साहेबाला मानणारा एक वर्ग मोठा आहे आणि पवार साहेब हे कसलेले राजकारणी नेते आहेत. त्यामुळं ते पॉलिटिकल सायन्स युनिव्हर्सिटी आहे. शरद पवार म्हणजे पॉलिटिकल सायन्सची युनिव्हर्सिटी आहे आणि अशा आदरणीय नेत्याबद्दल नेहमी आपण आग्रह ठेवला पाहिजे. त्यांचाही मला आशीर्वाद चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि मीही सुप्रियाताईच्या दृष्टीनं आमच्या अलायन्स झाल्यानंतर एकमेकाला पूरकच होणार आहे. जानकर हे महायुतीसोबतच होते, म्हणजे भाजपासोबतच होते. काही काळ त्यांच्यात तणाव निर्माण झाला आणि ते भाजपापासून दुरावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. कारण त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण होत नव्हत्या आणि आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशी वारंवार तक्रार सुद्धा ते करत होते. काही काळासाठी जानकर हे भाजपापासून आपल्याला दुरावल्याचं पाहायला मिळालं. भाजपावर टीका करताना सुद्धा जानकर दिसायचे. छोट्या पक्षांना संपवण्याचा खेळ राज्यात सुरू असल्याचं म्हणत जानकर भाजपावर टीका करायचे. पण भाजपापासून जानकर का दुरावले होते याबाबत राजकीय विश्लेषक माहिती देतात, पाहूयात. रासपचे अध्यक्ष असणारे महादेवराव जानकर हे यापूर्वी महायुतीमध्ये होते आणि महायुतीमध्ये यायच्या अगोदर सुद्धा त्यांचा जे म्हणजे हे होता तो आधी भाजपचा विरोधच होता आणि 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती, ती शरद पवार यांच्या विरोधामध्ये. आणि तेव्हा सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार होते माढा लोकसभा मतदारसंघातले. तेव्हा 98,000 मते त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात पडली. मात्र त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे हे बघून ते हळूहळू भाजपकडे यायला लागले आणि 2014ला त्यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्यावेळेस 40%हून अधिक मतं म्हणजे 4.5 लाख मते त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात घेतली आणि त्यांचं काम बघून फडणवीसांनी त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि जवळपास 3 वर्ष ते दुग्धविकास मंत्री होते. मात्र नंतर त्यांचं भाजपबरोबरही पटलं नाही आणि ते भाजपपासून दूर गेले आणि त्यांना असं वाटत होतं की 2024 आता हे इलेक्शन आलेलं आहे आणि धनगर समाजाची आंदोलनं चालू आहेत एवढी आणि भाजप आपल्याला जवळ घेईल, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. भाजपने काही महादेवराव जानकर यांच्याशी फारसा संपर्क ठेवला नाही. माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची चर्चा असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे महायुतीच्या गोटात जाऊन सामील झाले. त्यामुळे आता महाविकास आघाडीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे. शरद पवार आता इथं कोणता डाव टाकतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. आता पवारांसमोर पर्याय काय आहेत ते सुद्धा पाहूयात. रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्याचे विद्यमान खासदार आहेत.
यंदा सुद्धा भाजपानं त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. मोहिते पाटील माढ्यातून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची ही ताकद आहे. या परिस्थितीचा शरद पवार फायदा उचलण्यासाठी तयारीत आहेत. माढा मतदारसंघ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेला आहे. साताऱ्यातही शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. सोलापूर भागामध्ये धनगर समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. शरद पवार मोहिते पाटलांच्या रूपाने शेवटचा पत्ता टाकणार का, अशी आता चर्चा रंगू लागली आहे. जेव्हापासून लोकसभेच्या निवडणुकांचं रणधुमाळी सुरू झालेली आहे, वेळापत्रक जारी झालेलं आहे, तेव्हापासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकी संदर्भातला उमेदवारांचा जो पेच आहे तो कायम पाहायला मिळतोय. आता यंदा बारामतीमध्ये समीकरण कशा प्रकारे बदलू शकतात, कारण विजय शिवतारे सुद्धा बारामतीमध्ये उतरणार आहेत. बारामतीमध्ये काही महत्त्वपूर्ण उमेदवार आहेत ज्यांची पाठिंबा, ज्यांची मते किंवा त्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरू शकते. आता जानकर जर महायुतीत परतले तर बारामतीत समीकरण कसे बदलणार ते सुद्धा पाहूयात. बारामती जिंकण्यासाठी जानकर महत्त्वाचे आहेत. बारामतीमध्ये धनगर मतदार आणि जानकर समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जानकर यांची भूमिका बारामतीत निर्णायक ठरते. जानकर महाविकास आघाडीत आल्याने सुळेंचा विजय सोपा झाला असता, मात्र तसं झालं नाही. पवारांचा डाव फडणवीसांनी उलटला. जानकर महायुतीत असल्याने सुनेत्रा पवारांना याचा आता फायदा होऊ शकतो. जानकर यांच्या जनसंपर्कामुळे सुनेत्रा यांचा विजय आता सोपा झालाय. धनगर समाजाची निर्णायक मते सुनेत्रा यांना मिळू शकतात. जानकर हे धनगर समाजामध्ये प्रमुख नेते मंडळींपैकी एक आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. याबाबत जानकर स्वतः काय म्हणतात आणि राजकीय विश्लेषकांचं देखील काय म्हणणं आहे पाहूयात. माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर आणि सांगली इथे धनगर समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महादेव जानकर जर समजा माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ते भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये धनगर समाजाची जी एसटीच्या आरक्षणाची मागणी होती ती मान्य झालेली नाही आहे. त्यामुळं या सरकारवर पण हा समाज नाराज आहे आणि भाजपकडनंही अजून कोणाला उमेदवारी दिली गेलेली नाही आहे. मध्यंतरी सोलापूरकरता उत्तम जानकरांच्या नावाची चर्चा होती, मात्र ती आता मागं पडलेली आहे. त्यामुळं महादेव जानकर यांना जर महाविकास आघाडीने म्हणजे शरद पवारांनी जर माढा मतदारसंघात उमेदवारी दिली तर ती एक म्हणजे निर्णायक ठरू शकते. आणि यात दुसरा एक बाजू आहे की त्यांनी आज मोहिते पाटलांची भेट घ्यायच्या मागचं कारण असू शकतं की धैर्यशील मोहिते पाटील जे भाजपवर नाराज आहेत ते महाविकास आघाडीमध्ये येणार का, ह्याची पण त्यांनी कदाचित चाचपणी केली असावी. परंतु जानकरांसारखा मोठा नेता जर महाविकास आघाडीला मिळाला तर जो सामाजिक हे असतं ॲडजस्टमेंट असते त्यामध्ये मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून ते निर्णायक ठरू शकतात असं मला वाटतंय. नाही, आता हे कसं आहे, मी नुसता एकट्या धनगर समाजाचा नेता नाही. माझ्याकडे मराठा आहे, ब्राह्मण आहे, ओबीसी आहेत, दलित आहेत, मुसलमान, सर्व समाजातला सेक्शन थोडा. मी एकट्या जातीचा नेता बनू पाहत नाही आणि बनू बी नाही. पण सर्व समाज काय मला मानतोय अशातली भूमिका ठेवायची. काही इकडे तिकडे असतात, सर्व समाजाला घेऊन आपण गेलं तर या देशाचं राजकारण आपण करू शकतो या मताचा मी आहे. समतावाद वेगवेगळे. आणि जर आमची यांच्याबरोबर झाली तर त्यांना पॉझिटिव्ह चांदा टू बांधा चांगला फायदा होऊ शकतो, नाही असं नाही. पण आता हे मी म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या लोकांनी ते कबूल केलं पाहिजे. किंवा यांचा फायदा होतोय का तोटा होता, मी माझं स्वतःहून बोलणं योग्य नाही. जे विशेषमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची, लगेच परत येतोय.